नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण बऱ्याच दिवसातून इतिहासचं लेक्चर घेत आहोत. 8वीचं इतिहासचे मला वाटतं 7 लेसन झालेले आहेत आपले यापूर्वी. आज आपण 8वा जो लेसन आहे, सविनय कायदेभंग चळवळ, हा लेसन आपण आज चालू करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही जर अनुक्रमणिका पाहिले असेल तर एकूण 14 पाठ आहेत, 14 लेसन आहेत. पहिला इतिहासाची साधने झालेला आहे, दुसरा युरोप आणि भारत झालेला आहे, ब्रिटिश सत्तेचे परिणाम झालेला आहे. नंतर 1857चा स्वातंत्र्य लढा आपण पाहिलेला आहे. सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनही पाहिलेलं आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ कसा झाला तेही पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण अनेक चळवळी पाहिल्या. 7व्या लेसनमध्ये असहकार चळवळ पाहिली. आज आपल्याला पाहायचं आहे 8वा लेसन, सविनय कायदेभंग चळवळ. कोणता लेसन आहे? हा 8वा लेसन आहे. जी सविनय कायदेभंग चळवळ आहे ती आज आपल्याला अभ्यासायची आहे. बघा, पाठीमागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं की लाहोरला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा जो ठराव आहे तो संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव या लाहोर अधिवेशनामध्ये संमत झालेला होता. आणि तो संमत झाल्यानंतर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. म्हणजे लोकांना आता कळून चुकलेलं होतं की इंग्रज आपणाला मागून काही देणार नाही आणि टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य घेणं शक्य नाही, देणंही शक्य नाही आणि घेणंही शक्य नाही. हे आपण पाठीमागच्या लेसनमध्ये लाहोर अधिवेशनामध्ये खास करून पाहिलेलं होतं. आणि संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी ही भारतीयांनी इंग्रज सरकारच्याकडे केलेली होती. त्यानंतर मात्र गांधीजींनी आता इंग्रज सरकारला मदत करायची नाही, इंग्रज सरकारला कोणत्याही बाबतीत सहकार्य करायचं नाही, अशा पद्धतीचं धोरण स्वीकारलं आणि त्यातून सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे ती उभी राहिली. ही चळवळ सुरू करण्या अगोदर गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केलेल्या होत्या. त्यामध्ये कोणकोणत्या मागण्या होत्या बघा. एक मागणी होती, मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी. ही एक मागणी होती. सरकारनं गांधीजींच्या या साऱ्या मागण्या ज्या होत्या ना त्या साऱ्या मागण्या फेटाळून लावलेल्या आणि त्यामुळं गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचं ठरवलं. सविनय कायदेभंग म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? सविनय कायदेभंग म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन कायद्याचा भंग करायचा, म्हणजे कायदा मोडायचा, कायदा पाळायचा नाही. जर एकेकानं वैयक्तिक पातळीवर जर कायदा मोडला किंवा कायद्याचा भंग केला तर इंग्रज सरकार अनेक प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या कारवाई त्यांच्यावर करून दडपशाहीचं धोरण अवलंबत होतं. आणि म्हणून गांधीजींनी हे सविनय कायदेभंगाचं शस्त्र जे आहे ते हातामध्ये घेतलं. सर्वांनी एकत्र येऊन कायदा मोडायचा. गांधीजींच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी होती मीठ बनवणं आणि मीठ बनवण्याची जी सरकारी मक्तेदारी आहे ती रद्द करणं. पण गांधीजींची एकही मागणी इंग्रज सरकारनं ग्राह्य धरली नाही. त्या साऱ्या मागण्या फेटाळून लावल्या आणि त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा असा जो विषय होता मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करण्याचा, तो गांधीजींनी उचलायचं ठरवलं. मीठ हा तसा सामान्य जनतेचा, त्यांच्या जनतेच्या आहारामधला सर्वात महत्त्वाचा घटक होता आणि त्यामुळे या घटकाशी संपूर्ण जनता जोडली गेलेली होती. मीठ हा जो घटक आहे तो सामान्य जनतेच्या आहारामधला महत्त्वाचा घटक आहे, तुम्हीही जाणत असाल. आणि त्यामुळं मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणं हे अन्यायकारक आहे असं गांधीजींचं मत होतं. आणि त्यामुळं गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. आता हा जो मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो हा प्रतिकात्मक होता. कसा होता? हा प्रतिकात्मक होता. म्हणजे ब्रिटिश सरकारचे जुलमी आणि अन्यायकारक कायदे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे या पाठीमागचा हा हेतू होता. मीठ हे एक निमित्त होतं
संपूर्ण यंत्रणा किंवा सविनय कायदेभंगाचा संपूर्ण उद्देश असा होता की अन्यायकारक जे जे कायदे आहेत, 1 मिठाचा होता. मीठ हे प्रतीक आहे समजा. 1 मिठाचा कायदा, अशा अनेक कायदे होते जे अन्यायकारक होते. आणि ते अन्यायकारक कायदे, इंग्रजांचे कायदे, ब्रिटिशांचे कायदे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडायचे, म्हणजे कायद्याचा भंग करायचा, असा एक व्यापक दृष्टिकोन त्या पाठीमागं ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. मिठाचा जो सत्याग्रह आहे, तो मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी प्रत्यक्ष एक योजना आखली. गांधीजींनी काय केलं माहिती आहे? गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची त्यासाठी निवड केली. आणि 12 मार्च 1930 रोजी एकूण त्यांच्याबरोबर 78 सहकारी होते. त्या सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून ते दांडीला जायला निघाले. बघा योजना कशी होती ती नीट लक्षात घ्या. मिठाचा सत्याग्रह हा तसा प्रतिकात्मक सत्याग्रह होता. त्याच्या पाठीमागे एक व्यापक भूमिका होती. ती भूमिका अशी होती की जे जे कायदे अन्यायकारक आहेत ते शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडून काढायचे, त्यांचा भंग करायचा. आणि त्यासाठी मिठाचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं. त्याचं कारणही तसंच होतं. मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे संपूर्ण सामान्य जनता त्याशी जोडली गेलेली होती. मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादले अन्यायकारक आहे असं गांधीजींचं मत होतं. आणि म्हणून त्यांनी या मिठाच्या सत्याग्रहाला प्रतिकात्मक सत्याग्रह म्हणून निवडलं. आता मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दांडी या ठिकाणीची त्यांनी निवड केली. आणि प्रत्यक्ष 12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकार्यासाठी साबरमती आश्रमातून दांडी या ठिकाणी जायला निघाले. आता हे जे अंतर आहे ना, सुमारे 385 किलोमीटरचा हा पल्ला आहे, म्हणजे हे अंतर आहे. आणि इथून म्हणजे आश्रमातून, साबरमती आश्रमातून ते दांडी यात्रेला पदयात्रा होती, ती पायी चालत जायचं. मार्गावर अनेक गावामधून त्यांनी भाषणंसुद्धा केली आणि या सत्याग्रहाचं महत्त्व त्यांनी लोकांना समजावून सांगितलं. भाषणातून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंगात चळवळीत सामील होण्याचं आवाहन केलं. म्हणजे कुणालाही घाबरण्याचं कारण नाही, सर्वांनी निर्भय होण्याची गरज आहे. त्याशिवाय इंग्रज सरकार आपणाला सहजासहजी स्वतंत्र देणार नाही. गांधीजींनी आपल्या भाषणामधून हे सारे मुद्दे लोकांच्या गळी उतरवले. गावोगावी जात असताना रस्त्यामध्ये जी जी गावं आली, ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडले, त्या ठिकाणी गांधीजींनी लोकांना आव्हान केलं. निर्भय होऊन या सत्याग्रहात उतरण्याचं हे आव्हान होतं. आणि गांधीजींच्या या भाषणामुळं कायदेभंगाचा संदेश जो होता, तो कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला. म्हणजे सर्व जनतेमध्ये तो वेगानं पसरत गेला आणि चळवळीला अतिशय अनुकूल असं वातावरण निर्माण झालं. आणि शेवटी 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. 12 मार्च आणि 5 एप्रिल हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये पदयात्रा होती. ही पायी चालत 385 किलोमीटरचं अंतर पार करून शेवटी 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. आणि 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला. म्हणजे ब्रिटिश सरकारचं कर मिठावरचं भरणार नाही अशा पद्धतीनं हा प्रतिकात्मक सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाला सुरुवात झाली. आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. 1 मिठाचा कायदा हे प्रतीक आहे, पण अशा पद्धतीचे सर्वच अन्यायकारक कायदे सर्वांनी एकत्र येऊन मोडायचे, भंग करायचा, अशा पद्धतीचं हे आंदोलन आणि ही चळवळ शेवटी देशभरामध्ये फोफावली सुरू झाली. त्यामध्ये एक झाला मिठाचा सत्याग्रह. दुसरा सत्याग्रह जो होता तो होता पेशावरचा सत्याग्रह. कोणता सत्याग्रह होता बाळांनो? पेशावरचा सत्याग्रह होता. आता हा जो पेशावरचा सत्याग्रह आहे तो काय होता बघा. वायुव्य सरहद्द प्रांतामध्ये खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते. त्यांना सरहद्द गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं, कारण ते सरहद्द प्रांतामध्ये होते. वायुव्य सरहद्द प्रांत आहे, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांना जोडणारा, त्या ठिकाणचे होते. त्यांना सरहद्द गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, कारण अत्यंत निष्ठावान असे अनुयायी होते ते गांधीजींचे. त्यांनी एक संघटना स्थापन केलेली होती. त्या संघटनेचं नाव आहे खुदाई खिदमतगार. काय नाव आहे बाळांनो?
खुदाई खिदमतगार या संघटनेची त्यांनी स्थापना केली. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर या ठिकाणी सत्याग्रह सुरू केलेला होता. किती साली? 23 एप्रिल 1930 रोजी पेशावर या ठिकाणी त्यांनी या सत्याग्रहाला सुरुवात केली. सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहीच्या ताब्यात होते. प्रचंड असं हे सत्याग्रहाचं शस्त्र त्यांनी पेशावर या शहरामध्ये जनतेला दाखवून दिलं. सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. जी गढवाल पलटण आहे, अनेक पलटणी असतात सैन्यामध्ये, त्यातली जी गढवाल पलटण आहे त्या पलटणीला या सत्याग्रह्यांच्यावरती जवळजवळ एक आठवडाभर पेशावर शहर हे सत्याग्रहींनी ताब्यात घेतलेलं होतं. त्या सत्याग्रहीवरती गोळीबार करण्याचे आदेश सरकारनं दिले. परंतु घडलं असं की गढवाल पलटण जी होती त्या गढवाल पलटणीचे जे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर, त्यांनी या सत्याग्रहीवर गोळीबार करण्यास सक्त नकार दिला. म्हणजे आम्ही गोळीबार करणार नाही अशा पद्धतीनं इंग्रज सरकारला सांगितलं आणि त्यांनी या घटनेला नकार दिला आणि त्यामुळं लष्करी न्यायालयाने त्यांना त्या अधिकाऱ्याला जबर शिक्षा दिली. काय नाव होतं अधिकाऱ्याचं बाळांनो, ते लक्षात राहिलं पाहिजे. समजलं तुम्हाला? जवळजवळ आठवडाभर यांनी हे शहर ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यावेळेचे गढवाल पलटणीचे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर. यांनी या सत्याग्रहींच्यावरती गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळं न्यायालयानं त्यांना जबर शिक्षा केली. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आलं आणि 4 मे 1930 रोजी गांधीजींना शेवटी अटक करण्यात आली. देशभर दडपशाहीचं धोरण सुरू झालं. गांधीजींच्या अटकेचा निषेध देशभर करण्यात येऊ लागला. अशा पद्धतीनं हे पेशावरचं जे आंदोलन आहे, सरहद्द गांधी उर्फ खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली 23 एप्रिल 1930 रोजी पेशावर या ठिकाणी त्यांनी सविनय कायद्याभंगाचा हा सत्याग्रह अवलंबला. अशा पद्धतीनं मिठाच्या सत्याग्रहानंतर, मिठाचा सत्याग्रह जितका महत्त्वाचा तितकाच पेशावरचा सत्याग्रहही महत्त्वाचा. त्यामध्ये बघा, पुन्हा एकदा सांगतो, गांधीजींच्या सरकारकडे ज्या मागण्या होत्या, मिठावरील कर रद्द करावा किंवा मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी, पण त्यांच्या या मागण्यांच्याकडे इंग्रज सरकारनं लक्ष दिलं नाही. त्यांना केराची टोपली दाखवली त्या मागण्यांना आणि म्हणून गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची तयारी केली. सविनय कायदेभंग म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन कायदे मोडणे. त्यामध्ये त्यांनी मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक सत्याग्रह म्हणून निवडला आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी सरकारकडे केलेल्या मागण्या फेटाळून लावल्या गेल्याच्या निषेधार्थ या कायदेभंगाला किंवा या चळवळीला सुरुवात केली. मीठ हा जीवनावश्यक घटक आहे आणि त्यावर कर लादणं हे अन्यायकारक आहे असं गांधीजींचं मत होतं. ब्रिटिश सरकारचे जुलमी आणि अन्यायकारक कायदे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा त्या पाठीमागील एक उदात्त हेतू, व्यापक हेतू होता. त्यानंतर या हेतूने, या उद्देशानं गांधीजींनी दांडी यात्रेचं नियोजन केलं. म्हणजे मिठाचा सत्याग्रह जो करायचा होता, प्रतिकात्मक सत्याग्रह होता, या सत्याग्रहासाठी त्यांनी गुजरातमध्ये दांडी हे ठिकाण निवडलं आणि 12 मार्च 1930 रोजी गांधीजी त्यांच्या अहमदाबादमधील साबरमती आश्रमातून आपल्याबरोबर 78 म्हणजे 78 अनुयायी घेऊन पदयात्रा करण्यासाठी बाहेर पडले. जवळजवळ 385 किलोमीटरचं हे अंतर होतं आणि पदयात्रेच्या मार्गात येणाऱ्या खेड्यांमध्ये, गावांमध्ये गांधीजींनी अनेक भाषणं केली. जिथं जिथं मुक्काम होते तिथे तिथं लोकांना समजावून सांगितलं. निर्भय व्हा आणि या सविनय कायदेभंगामध्ये सामील व्हा अशी जनतेला त्यांनी आव्हान केलं. 385 किलोमीटरचं अंतर चालत ही पदयात्रा शेवटी 5 एप्रिल 1930 रोजी दांडी या ठिकाणी पोहोचली आणि 6 एप्रिल 1930 रोजी जनतेच्या साक्षीनं गांधीजींनी समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून मिठाचा जुलमी कायदा जो होता तो कायदा मोडून काढला. इथून पुढे मिठाचा कर भरला जाणार नाही आणि मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी त्यांनी मोडून काढली. त्यानंतर मग आपण पाहिला तो पेशावरचा सत्याग्रह. पेशावरचा सत्याग्रह जो होता तो पेशावरचा सत्याग्रह थोडक्यात सांगतो तुम्हाला. वायव्य प्रांतामध्ये, सरहद्द प्रांतामध्ये खान अब्दुल गफार खान म्हणजे त्यांना
दुसरं उर्फ सरहद्द गांधी असं म्हटलं तरी चालेल. त्याने एक संघटना स्थापन केलेली होती, तिचं नाव आहे खुदाई खिदमतगार. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावरला सत्याग्रह केला आणि सत्याग्रहाने जवळजवळ आठवडाभर हे शहर, पेशावर शहर ताब्यात घेतलेलं होतं. सत्याग्रहावर गोळीबार करण्याचे आदेश दिले गढवाल पलटणीला. आणि गढवाल पलटणीचे जे अधिकारी होते, ज्यांचं नाव होतं, काय नाव होतं रे, चंद्रसिंग ठाकूर, यांनी गोळीबाराला नकार दिला आणि न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा केली. अशा पद्धतीचा हा जो कायदेभंगाचा कार्यक्रम होता तो सुरू झाला. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सोलापूरचा सत्याग्रह. कोणता सत्याग्रह? पेशावरचा झाल्यानंतर सोलापूरचा सत्याग्रह. सोलापूर हे जे शहर आहे ते महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटावरती येतं आहे की नाही. सोलापूर या ठिकाणी सत्याग्रहामध्ये खास करून गिरणी कामगार जे होते ते गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 6 मे 1930 रोजी सोलापुरामध्ये हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला आणि तत्कालीन कलेक्टर जे होते सोलापूरचे, त्या कलेक्टरनं या मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि त्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक, त्या ठिकाणच्या कलेक्टरनी शेवटी गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. आता याचा परिणाम असा झाला, जनता जास्तच संतप्त झाली. आता जनता संतप्त होणं, जनतेनं पोलीस स्टेशन काय केलं, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युन्सिपाल्टी किंवा म्युन्सिपल इमारती यावरती सरकारी जी दप्तरं होती त्यांच्यावरती हल्ले करायला सुरुवात केली. सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. आंदोलन दडपण्यात आले. या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे या लोकांना इंग्रज सरकारकडून फाशी देण्यात आलं. अशा पद्धतीनं या आंदोलनाला एक हिंसक ओळखलं लागलेलं सोलापूरच्या या आंदोलनामध्ये आपण पाहतो. आणि म्हणून सोलापूरचं आंदोलनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. ज्या सेनानींना, आघाडीवर असणाऱ्या ज्या लोकांना या आंदोलनाच्या माध्यमातून फाशी देण्यात आलं त्यांचे फोटो खाली दिलेले आहेत. मल्लप्पा धनशेट्टी होते, श्रीकृष्ण सारडा होते, कुर्बान हुसेन होते, जगन्नाथ शिंदे होते. त्यांना शेवटी फासावर दिलं आणि अशा पद्धतीने एक हिंसक वळण या सविनय कायदेभंगाला लागलं. त्यानंतर आपण धारासनाचा सत्याग्रह पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण दांडी सत्याग्रह पाहिला, मिठाचा सत्याग्रह ज्याला म्हणतात. नंतर दुसरा पाहिला पेशावरचा, तिसरा पाहिला सोलापूरचा. आता आपण धारासनाचा हा जो सत्याग्रह आहे तो कशा पद्धतीनं करण्यात आला तो आपण पाहणार आहोत. बघा, गुजरातमध्ये धारासना येथे सत्याग्रहाचं नेतृत्व केलं सरोजिनी नायडूंनी. धारासना सत्याग्रह हे सरोजिनी नायडूंचा सत्याग्रह. गुजरातमध्ये धारासना आहे. कुठे आहे ते? गुजरातमध्ये. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहीवर पोलिसांनी लाठीमार केलेला होता. सत्याग्रहीसुद्धा शांतपणे लाट्यांचे प्रहार सहन करत होते. त्यांना औषध उपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत आणि अखंडपणे असा सत्याग्रह चालू राहील. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा ही गावं लक्षात ठेवा. वडाळ्याला सत्याग्रह झाला, मालवणला झाला, शिरोड्याला झाला. या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. आणि मिठाच्या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं होतं की लाटे हल्ला जरी झाला, एकांना लाटे हल्ल्या म्हणजे तुकडीला म्हणा किंवा एक सत्याग्रहीची तुकडी औषध उपचारासाठी घेऊन गेले की लगेच दुसरी पुढे येत असे आणि सत्याग्रह करी. असं सत्याग्रहाचं सातत्य जे होतं ते पूर्ण सातत्य ठेवलेलं आपल्याला दिसतं. सत्याग्रहींनी शांतपणे सर्व लाटेचे प्रहार सहन केलेले आहेत आणि हे सहन करत असताना एक तुकडी जर मागे पडली तर दुसरी मागे पडली तर तिसरी, अशा पद्धतीनं हा सत्याग्रह या सत्याग्रहींनी चालू ठेवलेला आहे.
त्यानंतर जिथे जिथं मिठाग्र नव्हती तिथल्या लोकांनी मग काय केलं असा प्रश्न येतो आहे की नाही. ज्या ठिकाणी मिठाची कोठारं नव्हती किंवा मिठागृह म्हणतात ज्याला, मिठागरं नव्हती, त्या ठिकाणी लोकांनी जंगलविषयक जे कायदे होते ते जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली. महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आणि आदिवासींनी पहिल्यांदाच या जंगल सत्याग्रहामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला. लक्षात राहील का बाळांनो? सर्वात जास्त प्रमाणात आदिवासींनी भाग घेतलेला हा सविनय कायदेभंगामधला. ज्या ज्या ठिकाणी मिठागृह नाहीत त्या ठिकाणी मग लोकांनी काय करायचं, तर मग त्यांनी जंगल कायदा जो होता, जंगलविषयक कायदे जे होते ते मोडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, वळवण, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आणि आदिवासींनी यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. असा हा धारासना सत्याग्रह होता. त्यानंतर बाबू गेनूचं बलिदान आपल्याला पाहायचं आहे. या सत्याग्रहामध्ये बाबू गेनू, मुंबईमध्ये बघा परदेशी जो माल येत होता त्या परदेशी मालावरती मुंबईमध्ये बहिष्कार आंदोलन सुरू झालं. म्हणजे जो परदेशात तयार होणारा माल होता तो भारतात चढ्या भावानं आणून विकला जात होता आणि या मालावरती बहिष्कार टाकण्यासाठी एक आंदोलन सुरू झालं. परदेशी मालाची वाहतूक करणारी जी वाहनं होती, आंदोलनकर्त्यांनी त्या वाहनांना ती वाहनं अडवली. आंदोलनकर्ते होते त्यांनी रस्त्यावरती हे आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये ही वाहनं अडवण्यात आली. मुंबईतील गिरणी कामगार जे होते ते गिरणीमध्ये काम करणारे एक कामगार होते ज्यांचं नाव होतं बाबू गेनू सईद. काय नाव होतं? बाबू गेनू सईद. या आंदोलनात आघाडीवर होते आणि पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक काही सत्याग्रहींनी अडवला. एक ट्रक बाबू गेनूच्या समोर आला. ट्रक अडवण्यासाठी बाबू गेनू रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी देऊनही ते जागचे हल्ले नाहीत. अखेरीस हा जो ट्रक आहे तो त्यांच्या अंगावरून गेला आणि बाबू गेनूंना हुतात्मा प्राप्त झालं. म्हणजे अशा पद्धतीनं एका सत्याग्रहीला ट्रक खाली चिरडण्यात आलं. हा अमानुष असा प्रकार होता. बाबू गेनूचं हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरलं. म्हणजे शेवटी या तरुणानं त्या ट्रकच्या खाली आडवा पडल्यानंतर ट्रक त्यांच्यावरून शरीरावर घातला गेला आणि बाबू गेनूंना हुतात्म्य प्राप्त झालं. बाबू गेनूचं हे बलिदान जे आहे ते बाबू गेनूचं बलिदान संपूर्ण राष्ट्रीय चळवळीला प्रेरक असं ठरलेलं आहे, प्रेरणादायी असं ठरलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे का तुम्हाला मध्ये एक सदर दिलेला आहे पहा. काय आहे माहीत आहे का तुम्हाला? मध्ये काय दिलंय बघा बघू. कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्य काय होते? आतापर्यंत चळवळी या शहरी भागापुरत्या मर्यादित होत्या. प्रत्येक चळवळ, असहकार चळवळ हे शहरी भागापुरतं मर्यादित होतं. आता या सविनय कायदेभंगातल्या ज्या चळवळी होत्या त्या चळवळी खऱ्या अर्थानं आता देशव्यापी झालेल्या होत्या. खेड्यापाड्यातून सुद्धा जनतेने आपला सहभाग या चळवळीमध्ये नोंदवलेला होता. सर्वात महत्त्वाचं होतं, स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुन्शी, हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आपण पाहिले. ही जी चळवळ आहे ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेनं निशस्त्र प्रतिकार केला. त्यामुळे भारतीय जनता आता निर्भय बनलेली आपल्याला दिसते. आणि या सविनय कायदेभंगाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य लोक, ग्रामीण भागातले लोक या चळवळीमध्ये जोडले गेलेले होते. आणि हा जो परदेशी कपड्यावर बहिष्कार टाकणारा हा जो कायदेभंग होता, मुंबईत परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलकांनी अडवून त्याच्या खाली बाबू गेनूंनी जे हुतात्मा पत्करलं, या बहिष्कार आंदोलनात बलिदान दिलं, हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरक ठरलं. आणि खऱ्या अर्थानं सामान्य जनता, ग्रामीण जनता जी आहे ती या चळवळीमध्ये, या लढ्यामध्ये उतरली. म्हणजे या लढ्यानंतर संपूर्ण भारत
या चळवळीमध्ये उतरला असं म्हणायला सुद्धा वाव आहे. त्यानंतर आपल्याला गोलमेज परिषद पाहिजे. काय पाहिजे आहे? गोलमेज परिषद. सविनय कायदेभंग ज्या ज्या ठिकाणी झाले, आपण अनेक सविनय कायदेभंगाचा भाग पाहिला. दांडी यात्रा पाहिली, पेशावरचा सत्याग्रह पाहिला, नंतर सोलापूरचा सत्याग्रह पाहिला, धारासनाचा सत्याग्रह पाहिला, नंतर बाबू गेनूचं बलिदान आपण पाहिलं. असे वेगवेगळे किंवा जंगल सत्याग्रह पाहिला, परदेशी कापडाचा बहिष्कार पाहिला. हे सारे वेगवेगळे सविनय कायदेभंगाचे छोट्या छोट्या या चळवळी आपण पाहिल्या. आता आपणाला पाहायचं आहे ते म्हणजे गोलमेज परिषद. सविनय कायदेभंग आंदोलन जे झालं ते आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्न जे होते त्या प्रश्नाचा विचार करावा असं ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड, त्यावेळेचे पंतप्रधान जे आहेत मॅकडोनाल्ड, यांचं असं मत होतं की सविनय कायदेभंग आंदोलन आता झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळालेला आहे. जनता त्यामध्ये उतरलेली आहे, ग्रामीण भाग जोडला गेलेला आहे आणि म्हणून भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्न जे आहेत त्याचा विचार करावा असं एक मत रॅम्से मॅकडोनाल्ड तेव्हाचे पंतप्रधान यांनी मांडलं. त्याकरता त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचं आयोजन केलं. परिषदेला गोलमेज परिषद असं म्हणतात. 1930-1932 या कालावधीत 3 गोलमेज परिषदा झाल्या आणि त्या गोलमेज परिषदा या उद्देशानं झाल्या की भारताचे सारे घटनात्मक प्रश्न जे आहेत त्याचा विचार करण्याचा उद्देश दुसरा काही नव्हता. त्याला गोलमेज परिषद असं म्हणायचं. ओके. आता त्यातली जी गोलमेज परिषदा 3 झाल्या, आपल्याला तिन्ही गोलमेज परिषदा पाहिजे आहेत. पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद आणि मग तिसरी गोलमेज परिषद. ओके. पहा, आता आपण पहिली गोलमेज परिषद पाहूया. या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काय झालं? रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या परिषदेचे म्हणजे गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते. कोण? रॅम्से मॅकडोनाल्ड. हे कोण होते? त्या काळचे तत्कालीन प्रधानमंत्री होते. कुणाचे? इंग्लंडचे. ओके. लक्षात राहील का सर्वांच्या? आता या परिषदेला भारत, इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी उपस्थित होणार होते. भारतातले आणि इंग्लंडमधील दोन्ही देशाचे विविध प्रतिनिधी उपस्थित होणार होते. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिना इत्यादीचा सहभाग होता. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयावर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष जे होते ते पक्ष, स्थानिकाचे प्रतिनिधी, संस्थानिक जे होते त्या संस्थानिकाचे सुद्धा प्रतिनिधी आलेले होते. मात्र राष्ट्रीय सभा म्हणजे जी राष्ट्रीय काँग्रेस होती त्याने या परिषदेमध्ये भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची त्यावेळेला प्रातिनिधिक संस्था होती आणि ती सर्वात मोठी संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेत चर्चा ही निष्फळ होती आणि तशाच पद्धतीनं पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जी चर्चा झाली ती निष्फळ ठरली, कारण राष्ट्रीय सभा त्यामध्ये सहभागी झालेली नव्हती. ओके. नंतर आपण पाहतोय ते म्हणजे गांधी आयर्विन करार. बघा, हा गांधी आयर्विन करार काय आहे? गोलमेज परिषद जी आहे त्या गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चा जी होती त्या चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्री जे होते त्यावेळेचे ब्रिटिश प्रधानमंत्री त्यांनी एक आशा फक्त व्यक्त केली की गोलमेज परिषदेत दुसरी फेरी जी होईल, गोलमेज म्हणजे दुसरी गोलमेज परिषद, त्या फेरीमध्ये किंवा त्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी एक त्यांची आशा होती. त्यांनी ती व्यक्त केली. प्रधानमंत्र्यांचं आव्हान लक्षात घेता व्हाईसरावने गांधीजी आणि अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केलं. व्हाईसरावनं काय केलं रे, ही घटना लक्षात ठेवा. गांधीजी आणि राष्ट्रीय सभेचे अन्य नेते जे तुरुंगात होते त्यांची मुक्तता केली. कारण जोपर्यंत राष्ट्रीय सभा त्यामध्ये भाग घेत नव्हती या परिषदेमध्ये तोपर्यंत त्यांची चर्चा निष्फळ होती. कारण ही प्रातिनिधिक संस्था होती, मोठी संस्था होती भारतातली त्या काळची. राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक असं वातावरण निर्माण केलं गेलं. महात्मा गांधी आणि व्हाईसराव आयर्विन यांच्यामध्ये एक समझोता झाला. यालाच गांधी आयर्विन करार असं म्हणून ओळखलं जातं.
या करारानुसार काय ठरलं बघा. या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्ताविक राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची पहिल्यांदाच हमी दिली. म्हणजे ब्रिटिश सरकारनं असं सांगितलं की भारताची जी प्रस्ताविक घटना जी आहे, जबाबदार राज्य पद्धतीचा एक स्वीकार करण्याची हमी त्या राज्यघटनेला त्याने दिली. परिणामी राष्ट्रीय सभेनं सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. आता त्यांना आश्वासन मिळालेलं होतं की जबाबदार शासन पद्धती इथं भारतामध्ये राबवली जाईल. आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेत जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याची तयारीही दाखवली. चळवळ मागे घेणे आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होण्याचं आश्वासन या गांधी आयर्विन करारामध्ये देण्यात आलं. ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्ताविक राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय सभेनं सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. अजून काय केलं, परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली. अशा पद्धतीनं शेवटी ही राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये म्हणजे सामील होण्यास तयार झाली. पहिली जी गोलमेज परिषद होती ती गोलमेज परिषद रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या गोलमेज परिषदेमध्ये कोण कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, बॅरिस्टर जिना होते, सर तेज बहादूर सप्रू होते. भारतात संघराज्याची स्थापना आणि केंद्रीय स्तरावर जबाबदार अशी शासन पद्धती या विषयावर परिषदेमध्ये चर्चा झाली. राष्ट्रीय सभा या देशाच्या प्रातिनिधिक संस्थेला या सभेमध्ये किंवा या गोलमेज परिषदेमध्ये एकही प्रतिनिधी नव्हता आणि म्हणून ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला आणि या गांधी आयर्विन करारामध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगतो, त्या लक्षात ठेवा. 1931 साली गांधीजींनी तुरुंगातून मुक्तता केल्यानंतर व्हाईसराव आयर्विन आणि गांधीजी यांच्यामध्ये करार झालेला आहे. या करारानुसार ब्रिटिश सरकारनं भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली आणि मग राष्ट्रीय सभेनं सविनय कायदेभंग चळवळ मागे घेणे आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहणे अशी 2 आश्वासनं दिली आणि मग दुसरी गोलमेज परिषद भरली. ओके, पुढे आपण आता दुसरी गोलमेज परिषद पाहणार आहोत. म्हणजे आता या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बरेचसे पक्ष, बरेचसे प्रतिनिधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सभा आता हजर राहणार होती. 1931 साली, किती साली? 1931 साली, लक्षात ठेवायचं हे साल. ओके, 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आणि या परिषदेला कोण कोण हजर राहिलं बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी हजर होते. राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती, जमाती, पक्ष तसेच संस्थानिक यांच्या प्रतिनिधींना हे बोलवण्यात आले होते आणि गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा जो प्रश्न आहे तो उपस्थित केलेला होता. अल्पसंख्याकांचा प्रश्नही त्यावेळेला या गोलमेज परिषदेमध्ये गाजला. या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत हा जो प्रश्न होता अल्पसंख्याकांचा आणि संघराज्याची जी घटना होती त्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले आणि म्हणून गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परतले. म्हणजे दुसरी गोलमेज परिषदसुद्धा मतभेद झाल्यामुळं अल्पसंख्याकांच्या या विषयावरून किंवा भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत या परिषदेमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळं गांधीजी निराश होऊन परिषद आणि चर्चा मध्येच सोडून भारतात परतले. ओके, त्यानंतर मग पुणे करार झाला. आता हा पुणे करार काय आहे बघा. पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं. तिथे त्यांनी दलितासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. काय केले? स्वतंत्र मतदारसंघ दलितांसाठी. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली जी विभागणी होती ती विभागणी गांधीजींना मान्य नव्हती आणि ह्यावरून म्हणजे गांधीजी
हे जातीय निवाडा करण्याच्या विरोधात होते. हिंदू समाजाची त्यामुळं विभागणी होते असं त्यांना वाटलेलं होतं आणि त्यामुळे ही विभागणी त्यांना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी निवाड्याविरोधात येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केलं. येरवडा तुरुंग हा पुण्याला आहे. हा जो जातीय निवाडा होता रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलेला, त्याच्या विरोधात त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आणि राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही विनंती मान्य केली. 1932मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये येरवडा पुणे या ठिकाणी एक करार झाला. हा करार पुणे करार म्हणून ओळखला जातो. प्रसिद्ध आहे तो पुणे करार. पुण्यामध्ये झाला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विषय कोणता होता? या करारामध्ये आंबेडकरांनी शेवटी माघारी घेतली. जातीय निवाडा जो रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला किंवा स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांची, ती त्यांनी मागे घेतली आणि गांधीजींच्या बरोबर पुणे या ठिकाणी एक करार केला. तो करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. हे महत्त्वाचं आहे बघा. राखीव जागा ज्या होत्या त्या राखीव जागा आता या दलितांसाठी सोडण्यात आल्या. अशा पद्धतीनं गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला आणि एक वेगळी तरतूद म्हणजे मतदारसंघाची तरतूद न करता राखीव जागा सोडण्याची तरतूद शेवटी यामध्ये करण्यात आली. त्यानंतर आपण तिसऱ्या गोलमेज परिषदेकडे वळलो. एकूण गोलमेज परिषद आता 3 झाल्या. म्हणजे 1930 ते 1932 या कालावधीमध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या. पण पहिली राष्ट्रीय सभा उपस्थित नसल्यामुळं अपयशी ठरली. त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला. दुसरी अपयशी ठरली कारण गांधीजीशी मतभेद झाले आंबेडकरांचे. त्यानंतर ते पुणे करार झाला आणि मग तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. नोव्हेंबर 1932 किती साली भरवण्यात आली? नोव्हेंबर 1932 इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवरती काय केलं रे? बहिष्कार घातला आणि त्यामुळे ही परिषद तिन्ही गोलमेज परिषदा अपयशी ठरल्या. आणि मग या तिन्ही गोलमेज परिषदा अपयशी ठरल्यानंतर सविनय कायदेभंगाची जी चळवळ मागे घेण्यात आलेली होती, गांधीजींना आश्वासन दिल्यानंतर काय आश्वासन दिलेलं होतं गांधीजींना? की गांधीजींना आश्वासन देण्यात आलेलं होतं, त्यांनी मागं घेण्याचं कारणही तसंच होतं. म्हणजे ही गोलमेज परिषद जी होती त्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी यावं किंवा गांधीजींनी किंवा राष्ट्रीय सभेनं त्यामध्ये सामील व्हावं यासाठी गांधीजींना काही म्हणजे ब्रिटिश सरकारकडून भारताला सुधारणा देण्यात येतील असं रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी सुचवलेलं होतं आणि त्यानुसार गोलमेज परिषदेला हजर राहण्याचं ठरलं. म्हणजे जसं की राज्यघटना जी आहे भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिलेली होती, त्याचबरोबर राष्ट्रीय सभेने त्या मोबदल्यात सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचं ठरवलेलं होतं. त्यानुसार सविनय कायदेभंग मागे घेतलेली ही जी चळवळ होती पुन्हा एकदा सुरू करण्याची जोमानं दुसरी फेरी म्हणतात. म्हणजे सविनय कायदेभंगाची ही दुसरी फेरी. कारण ज्या परिषदेसाठी गोलमेज परिषदेसाठी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेण्यात आलेली होती त्या तिन्ही अपयशी झाल्यानंतर आता सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी चालू करण्यात आली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले. त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली. त्यामुळे जनतेमध्ये अजून असंतोष वाढला. सरकारने या चळवळीला अमानुष अशी दडपशाही अवलंबली. सर्वत्र नागरी हक्काची गळचेपी केली. राष्ट्रीय सभा आणि तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये आणि निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्र जी होती, साहित्य यांच्यावर निर्बंध घातण्यात आले आणि अखेरीस 1934मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचं एक ऐतिहासिक पर्व या ठिकाणी संपलं. अशा पद्धतीनं
हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. त्यानंतर खाली स्वाध्याय दिलेला आहे. आता तो स्वाध्याय स्वाध्याय आहे, स्वतःचा अध्याय, स्वतःचा अभ्यास आहे. त्यामुळे तो तुम्हीच सोडवला पाहिजे. पण बरीच मुलं स्वतः न सोडवता गाईड, शिक्षकांच्या नोट्स, पुस्तक आणि गाईड वापरायचं जरूर. एका बाजूला गाईड ठेवा, एका बाजूला पुस्तक ठेवा. पण नोट्स आपण काढायचे, त्यामध्ये बघायचं कोणकोणते मुद्दे दिलेत, गाईडात कमी आहेत का, जास्त आहेत का, प्रस्तावना नसली तर आपणाला लिहिता येते का, बऱ्याच गोष्टी बघता येतील. पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे बघा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. आणि योग्य पर्याय निवडून काय करायचं, विधानं पूर्ण करायची. पहिलं विधान आहे बघा, कंसात काय दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. महात्मा गांधी, खुदाई खिदमतगार, रॅम्से मॅकडोनाल्ड आणि सरोजिनी नायडू. खाली 4 प्रश्न विचारलेले आहेत बघा. लंडनमध्ये टिंबटिंब यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले. त्याचं उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. काय उत्तर आहे, रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्याचं उत्तर आहे. ओके, लक्षात राहील का बाळांनो. नंतर रॅम्से मॅकडोनाल्ड कुठे आहे बघा, ते पहिल्याचं उत्तर आहे. इकडे रॅम्से मॅकडोनाल्ड आहे ना, हे पहिला. नंतर दुसरा प्रश्न आहे, खान अब्दुल गफार खान यांनी टिंबटिंब या संघटनेची स्थापना केली. खुदाई खिदमतगार, ही दुसरं उत्तर आहे. नंतर तिसरं बघा, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. आता 2च राहिलेत, महात्मा गांधींनी नाही केलं, सरोजिनी नायडू, हे तिसऱ्याचं उत्तर आहे. ओके. आणि चौथा प्रश्न काय विचारला रे, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून टिंबटिंब उपस्थित होते. त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी, हे चौथ्याचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीनं हा पर्यायी प्रश्न विचारलेला आहे. नंतर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये किती दिलेले आहेत बाळांनो, त्यामध्ये 4 विधानं दिलेली आहेत बघा. 1, 2 मी सांगतो, बाकीची मग तुम्ही लिहा. तर सकारण स्पष्ट करामध्ये पहिलं जे विधान दिलेलं आहे, काय आहे वाचा बघू. ते विधान असं आहे की चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. त्याचं कारण आहे बघा, खान अब्दुल गफार खान यांच्या खुदाई खिदमतगार या संघटनेनं कुठल्या शहरामध्ये, पेशावर येथे 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह सुरू केलेला होता. एक कारण झालं, सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावर हे शहर ताब्यात घेतलेलं होतं. आणि त्यामुळं काय केलं, सरकारनं सत्याग्रहावर गोळीबार करण्याचा आदेश गढवाल पलटणीला दिलेला होता. त्यावेळेला त्या गढवाल पलटणीचे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर. त्यांनी लष्करी न्यायालयानं दिलेली ही जी इंग्रज सरकारनं दिलेली ही जी ऑर्डर आहे, आज्ञा आहे, ती फेटाळून लावली. आणि गढवाल पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर सत्याग्रहावर गोळीबार करणार नाही असा नकार दिल्यानंतर त्यांना लष्करी न्यायालयाने काय केलं, जबर शिक्षा दिली. आपल्या भाषेत लिहायचं. ओके, उगीच गायडाच्या भाषेत किंवा दुसरं कुणी काय सांगितलं असं काही करायचं नाही. त्यालाच स्वाध्याय म्हणायचं, नाही तर मग कसला स्वाध्याय आहे की नाही. एक प्रश्न झाला. दुसरा, सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. आता उत्तर सोपं आहे बघा. मिठाच्या सत्याग्रहानंतर देशभर कायदेभंगाच्या अनेक चळवळी सुरू झालेल्या होत्या. नंतर 6 मे मला वाटतं 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात येऊन गिरणी कामगार मोठ्या संख्येत मोर्चामध्ये सामील झालेले होते. मग त्या ठिकाणी सोलापूरचा कलेक्टर होता. त्या कलेक्टरनं मोर्चावरती गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि त्यात एक शंकर शिवदारे यांच्यासह अनेक सत्याग्रही मारले गेलेले होते. नंतर या घटनेनं संतापलेल्या कामगारांनी काय केलं रे, रेल्वे स्टेशन म्हणा, न्यायालय म्हणा, म्युन्सिपल पार्टीचे ऑफिस म्हणा, या इमारतीवर हल्ले केले. आणि त्यामुळं सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नवीन एक कायदा आणला, मार्शल लॉ म्हणतात त्याला, लष्करी कायदा म्हणतात. काय म्हणायचं, लष्करी कायदा. आता तिसरा जो काय आहे बघा, तिसरा आहे पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. का रे, कारण भारतामध्ये 1930च्या दरम्यान कायदेभंग आंदोलन सुरू झालेलं होतं. त्याला सविनय कायदेभंग म्हणतात. नंतर भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी इंग्लंडचे जे त्या काळचे पंतप्रधान होते, ज्यांचं नाव होतं रॅम्से मॅकडोनाल्ड, यांनी काय केलं, लंडनमध्ये एक गोलमेज परिषद बोलवली. आता या परिषदेला विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पण पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभा जी होती, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस म्हणतात, या परिषदेत त्यांनी सहभागच घेतला नाही. आणि राष्ट्रीय सभा ही संपूर्ण देशाचं प्रातिनिधित्व करणारी ही संस्था होती.
तिच्या अनुपस्थितीत कोणतेही निर्णय घेणं त्यावेळेला अशक्य होतं आणि म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेत ची जी चर्चा झाली ती निष्फळ झाली. नंतर चौथा जो प्रश्न आहे, गांधीजींनी येरवडा तुरुंगात अमरण उपोषण चालू केलं. त्याचीही कारणं आहेत बघा. त्यानंतर मग आंबेडकरांनी माघार घेतली आणि पुणे करार झाला की नाही, त्याची कारणं अगोदरची आहेत. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी दलितासाठी काय केलं, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. परिषदेनंतर पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला आणि त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. स्वतंत्र मतदारसंघाच्या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी होईल असं गांधीजींना वाटलं आणि ही बाब गांधीजींना अमान्य होती. त्यामुळे त्यांनी येरवडा तुरुंगात अमरून उपोषण चालू केलं आणि मग त्यांना समजवण्यासाठी आंबेडकर गेले, मग पुणे करार झाला वगैरे वगैरे. पण 4-1 मुद्दे तुम्हाला सहज लिहिता येतील. ओके. नंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण. मी 4च्या 4 सांगितले बघा तुम्हाला काय लिहायचं आहे ते. समजतं का तुम्हाला? तर तुम्ही यामध्ये स्वाध्यायामध्ये वर्किंग करणं फार महत्त्वाचं असतं. आता पुढचा कोणता प्रश्न आहे बघा. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. किती शब्दात लिहायचे आहेत? 25 ते 30 शब्दात उत्तरं लिहा. पहिला प्रश्न आहे, गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले, असा प्रश्न आहे की नाही. त्याचं उत्तर असं आहे की सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ती चळवळ सुरू करण्याच्या अगोदर गांधीजींनी सरकारकडे मिठावरील कर रद्द करावेत किंवा मीठ बनवण्याची सरकारची जी मक्तेदारी आहे ती रद्द करावी आणि सर्वसामान्य जनतेला मीठ बनवण्याचा अधिकार असावा अशी मागणी केलेली होती. आता मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. अशा जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे हे गांधीजींना अन्यायकारक वाटत होतं. नंतर मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. सरकारनं त्यांना करायचं काय होतं की सरकारच्या जुलमी अन्यायी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह उभारायचा होता. मूळ हेतू तो होता. सरकारने गांधीजींच्या मागणी फेटाळून लावली आणि त्यामुळं त्यांनी मिठाचा सत्याग्रह जो होता तो मिठाचा कायदा मोडून म्हणा देशभर सत्याग्रह करण्याचं ठरवलं. त्यातला दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. आता ही सविनय कायदेभंग म्हणजे काय होतं? कायदे मोडणे. त्यांना आश्वासन मिळालेलं होतं आहे की नाही रॅमसे मॅकडोनाल्डकडून पहिल्या गोलमेज परिषदेनंतर. आता पहिली गोलमेज परिषद निष्फळ ठरल्यानंतर ब्रिटिश प्रधानमंत्री कोण होते त्यावेळेचे? रॅमसे मॅकडोनाल्ड. यांनी काय केलं, राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली. चर्चेला अनुकूल वातावरण निर्माण केलं. गांधीजींची सुटका केली. अन्न नेत्यांचीही सुटका तुरुंगातून केली. व्हाईसराव आयर्विन आणि गांधीजी यांच्यात एक करार झाला आणि या करारात भारताच्या प्रास्ताविक राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी सरकारनं दिली आणि त्यामुळं राष्ट्रीय सभेनं सविनय कायदेभंगाची चळवळ जी होती ती मागे घेतली. ओके. त्यानंतर एक कृती विचारलेली आहे बघा. चौथा जो प्रश्न आहे तो कृतीचा आहे. छोटीशी कृती आहे, तुम्ही पाहिली असेल आहे की नाही. पहिली कृती बघा. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा. एक कालरेषा दिलेली आहे, बघितली तुम्ही. आता ती कालरेषा तुम्हाला पूर्ण करायची आहे. पहिला दिलेला आहे कालावधी 12 मार्च 1930. हा कालावधी त्या चौकात मग त्यावेळेला घडलेली घटना लिहायची. काय अरे 12 मार्च 1930 रोजी दांडी सत्याग्रहासाठी गांधीजींनी मला वाटतं साबरमती आश्रमातून सुरुवात केलेली आहे. ओके. नंतर दुसरे बघा 6 एप्रिल 1930ला काय घडलं? दांडी सत्याग्रह म्हणजे 5 एप्रिलला पोचला होता. 6 एप्रिलला दांडी सत्याग्रह, दांडी येथे मिठाचा कायदा मोडून त्यांनी दांडी सत्याग्रह केला. ओके. नंतर 23 एप्रिल 1930 काय आहे रे? पेशावरचा असेल बघा. पेशावर या ठिकाणी खुदाई खिदमतगार संघटनेनं सरहद्द गांधी किंवा त्यांचं नाव काय होतं, खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह चालू केला. ओके. नंतर 4 मे 1930 मला वाटतं गांधीजींची अटक असेल आहे की नाही. मिठाचा कायदा मोडल्याप्रकरणी गांधीजींची अटक. 6 मे 1930 सोलापूर येथे हरताळ पाळण्यात आलेला होता. अशा पद्धतीनं हा संपूर्ण स्वाध्यायसुद्धा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता तुम्ही हा लेसन झाल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर तो एकदा दोनदा वाचून काढायचा बाळांनो आणि मग स्वाध्याय सोडवायचा, तो पाठ करायचा. काही अडचण असेल, समस्या असतील तर फोन करून विचारायचं. समजलं. घरातून सुद्धा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येतो बाळांनो. असं काही नाही करता येत नाही असं काहीच नसतं.
ओके. तर आजचं लेक्चर आपण या ठिकाणीच थांबवूयाल. धन्यवाद.